नमस्कार, पायल फॅशन बुटीकमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या इथं स्क्रीनवरती तुम्हाला 3 आकार दिसत असेलच. तर या इथं पहिला आहे गोल आकार, नंतर आहे त्रिकोण आकार आणि नंतर हे नागमोडी वळण काढून घेतलेलं आहे. तर हे कशासाठी काढलेलं आहे, कारण आता आपण याच्यावरती चेन स्टिच तयार करणार आहोत. तर ती कशी करायची तर ते तुम्ही नक्की व्हिडिओ कंप्लीट पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की कशा प्रकारे ही चेन स्टिच करायची आहे आणि का करायची आहे. तर आपल्याला तर सरळ आपण चेन स्टिच करून पाहिली, परत डबल चेन स्टिच पण पाहिली आहे, पण वेगवेगळ्या आकारांमध्ये तुम्ही चेन स्टिच अजून केली नसेलच. तर त्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आपल्याला वेगवेगळ्या आकारांमध्ये चेन स्टिच करता यावी म्हणून सुरुवातीला म्हणजे आपण जेव्हा शिकत असतो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या आकारांमध्ये चेन स्टिच करायला शिकवतात, कारण तुमच्या हाताची आणि बोटाची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली पाहिजे. तो पटापटा असं करता आलं पाहिजे तुम्हाला, म्हणून त्यासाठी हे असे वेगवेगळ्या आकारांमध्ये पण तुम्हाला चेन स्टिच तयार करायच्या आहेत. तर या इथं पहा, मी सिंगल थ्रेडची नीडल घेतलेली आहे आणि जरी धागा घेतलेला आहे. तर आपण याच्याचपासून आता वर्कला स्टार्ट करू. तर सर्वात अगोदर आपण गोल आकार घेऊया. तर या इथं धागावरती घेतला, त्याच्यानंतर एक बॅक टाका घेतला आहे आणि आता इथं चेन स्टिच तयार करायची आहे. जसा आपला हा गोल आकार आहे त्याच पद्धतीनं आपल्याला ही चेन स्टिच तयार करायची आहे, एकदम सोप्या पद्धतीनं. आणि जेव्हा आरी वर्क करता त्यावेळेस हलक्या हाताने करायचं आहे, जास्त खेचायचं नाही किंवा जास्त सुईला पण ताण नाही द्यायचा. हात आपला नॉर्मल ठेवायचा आहे आणि आपलं वर्क करायला सुरुवात करायची आहे. तर जसा गोल आकार आहे ना तसाच आपल्याला ही स्टिच तयार करून घ्यायची आहे. अशा वेगवेगळ्या आकारांमध्ये आपण केलं की काय होतं, म्हणजे स्टिच केलं तर काय होईल, आपल्या हाताला सराव होईल आणि वेगवेगळी डिझाईन तयार करायसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. तर बघू शकता अशा पद्धतीने आपण आता हा गोल आकार कंप्लीट केलेला आहे. या इथं शेवटी काय करायचं आहे, एक गाठ मारून घ्यायची आहे. असं धागावरती काढला, दुसरा धागा घ्यायचा खालून आणि जो पहिला धागा आहे याला असं अडकवायचं आणि अशी गाठ मारून घ्यायची. तर एकदम सोप्या पद्धतीने बघा कशी हा गोलाकार आपण तयार केलेला आहे. तर आता नेक्स्ट आहे तर हा त्रिकोण आकार आहे. तर याला आता आपण करणार आहोत. तर त्रिकोण आकारामध्ये जेव्हा हे अशा इथे कोणे आहेत, 3 ठिकाणी 3 कोणे आहेत, तर या ठिकाणी कशी स्टिच करायची हे पण नक्की पहा, की जेणेकरून आपले असे शार्पमध्ये कोणे तयार झाले पाहिजेत. तर सुरुवात आपण या कोण्यापासून करूया. या इथून सुरुवात केली, एक टाका घेतला रिटर्न आणि मग सरळ करायला म्हणजे स्टिच करायला सुरुवात केली आहे. ज्यांना आरी वर्क शिकायची इच्छा आहे त्यांनीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आता हा आपण इथं कोना आलेला आहे, तर याच्यासाठी काय करायचं, असं कोण्याच्या पुढे एक टाका घ्यायचा असा आणि मग रिटर्न घ्यायचा पुन्हा. असं खेचला की ते बरोबर होतं. पुन्हा असं वेगळ्या लाईनवरती स्टिच तयार करायची. तर बघू शकता आपला तिथं व्यवस्थित असा आपला कोना निघलेला आहे. तर इथं तिसरा, इथं पण आता एक कोन आलेला आहे. तर इथं काय करायचं, ह्या साईडला असं न जाता पाठच्या साईडला एक टाका टाकून घेतला
आणि नंतर ना जी लाईन आहे त्या लाईनवरती स्टिच करायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण हा दुसरा त्रिकोण हा कंप्लीट केलेला आहे आणि शेवटी इथे गाठ मारून घ्यायची आहे. तर बघू शकता किती फिनिशिंगमध्ये आपला हा कोना तयार झालेला आहे, गोल आकारही तयार. तर आता आपलं हे जे नागमोडी वळण आहे या ठिकाणी आता आपण चेन स्टिच तयार करूया. तर जसा आपण आकार काढला आहे ना सेम त्याच्यावरतीच आपल्याला चेन स्टिच तयार करायची आहे. अशा आकारांवरती तुम्ही चेन स्टिच केली ना तर तुम्हाला काय होईल, तुमची प्रॅक्टिस होत जाईल आणि वेगवेगळ्या आकार तयार करायच्या वेळेस तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. जेव्हा तुम्ही डिझाईन तयार करणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम न येता इझिली तुम्ही डिझाईन तयार करू शकता. तर त्यासाठी या आकारांचा तुम्हाला सराव करणं खूप गरजेचं असतं. तर बघू शकता किती सोप्या पद्धतीनं हे आकार मी रेडी केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपल्या ह्या आकारांची स्टिच तयार झालेली आहे. तर खूप सुंदर अशी वाटत आहे, बघू शकता. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एखाद्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू आपण. तोपर्यंत बाय बाय.